नमस्कार मंडळी. 8 ते 10 दिवसांनी आपले व्हिडिओ येत आहेत बरं का. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे, कारण आज आहे आपल्या मराठवाड्यातली म्हणजे आमच्या धाराशिव लातूरकडे खूप उत्साहात साजरी होणारी वेळ अमावस्या म्हणजे दर्श वेळा अमावस्या. आमच्याकडे याला येळवस पण म्हणतात, वेळ अमावस्या पण म्हणतात. आता प्रत्येक भागानुसार त्याचं नाव बदललेलं आहे. आमच्याकडे त्याला वेळ अमावस्या म्हणतात. शेतकऱ्यांसाठी हा फार मोठा सण आहे बरं का. दिवाळीनंतर गहू ज्वारी जे काही पेरलेलं असतं त्याचं ते कडबा उपटून म्हणजे ती ओली ज्वारी गहू उपटून त्याचा खोपा केला जातो आणि त्याच्यामध्ये पांडव पुजले जातात. अशी पारंपरिक पद्धत आहे आमच्या धाराशिवमध्ये तरी. आणि आमच्या शेताकडे जाताना लागतो तो हा रेल्वे रूळ. ह्याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळेस दाखवलेलं आहे, पण त्यावेळेस ट्रेन आलेली नव्हती, रेल्वे आलेली नव्हती. आणि काल हा योग जुळून आला की आपण शूट करत होतो आणि रेल्वे समोरून गेली. अलीकडे आम्हाला यायचा रस्ता आहे आणि पलीकडे आहे आपलं शेत. आम्हाला रस्ता नाही आहे रेल्वे रुळावरून जाण्यासाठी, त्यामुळं आमचे काही सामान वगैरे जे काही गाड्या बिड्या असतात त्या अलीकडेच लावले जातात. तिथं सामान उतरलं जातं आणि तिथून आम्ही पायी रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे जात असतो. असं हे आता रोजचंच झालेलं आहे. जोपर्यंत आम्हाला रस्ता मंजूर होत नाही, आम्हाला रस्ता मिळत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी चालणारच आहेत. असो, आता ही फार मोठी कथा आहे. सांगायला लागलं तर पूर्ण व्हिडिओत संपेल. कारण जेव्हाच रस्ते चालू होते म्हणजे रस्ता द्यायचं काम चालू होतं शेतकऱ्यांसाठी, त्यावेळेस आम्हाला म्हणजे आमच्या पूर्ण जेवढा गट नंबर आहे तेवढ्या लोकांना रस्ता द्यायला पाहिजे होता, पण तो मिळालेला नाही. तर आमचे प्रयत्न चालू आहेत, कारण मोठी जी वाहनं असतात ऊस वगैरे लावण्यासाठी, ऊसाच्या ट्रॉल्या वगैरे येण्यासाठी, त्याच्यासाठी रस्ता लागतोच. नाही तर मग हे ऊसासारखं मोठं पीक घेतलं जात नाही किंवा घेता येत नाही, त्यामुळे अडचण येते. आणि त्याच्यानंतर जे आपण गहू ज्वारीसुद्धा पेरतो की नाही, तर त्याचे पोतेसुद्धा माणसांना लावून म्हणजे कामगार लावून ते उचलून अलीकडे आणून टाकावे लागतात आणि त्यानंतर आपल्याला गाड्यांमध्ये भरून पलीकडून रस्त्यावर न्यावे लागतात. ही अडचण आता आमच्या अख्ख्या गट नंबरची आहे, अख्ख्या गटातल्या लोकांची आहे बरं का. तर असो, हे रेल्वे पुराण चालतच राहणार आहे जोपर्यंत रस्ता मिळणार नाही. तर आहे हे आपलं शेत आणि शेतात आल्यानंतर कॅमेरा उचलणार नाही असं होणारच नाही, कारण आपण बऱ्याच दिवसांनी शेतात पण आलो आणि तुम्हाला पण शेतातली सफर बरेच दिवस झाली नव्हती. तर हा आहे आपला राजमा पेरलेला उगवलेला आपण व्हिडिओ केलेला होता. अतिशय भारी असा उगवून आलेला आहे आणि योगायोगाने लाईट पण चालू होती. आता 12 तासांचं आपल्याकडं लोड शेडिंग आहे अजून पण ग्रामीण भागामध्ये, आणि 4 वाजता लाईट जाणार होती. त्याच्या अगोदरच आम्ही पोहोचलो होतो 11:30-11च्या दरम्यान. तेव्हा हे आपले स्प्रिंकलर सगळे चालू होते, सगळ्या राजवाला पाणी चालू होतं. आपले शेतकरी मामा आणि आमचे मालक ते पाणी द्यायचं, पाण्याचे ते पाईप बदलायचे किंवा त्याचे जे स्प्रिंकलरचे जे कॉक आहे ते फिरवायचं काम करत होते. तर असा हा आपला राजमा उगवून आलेला आहे. पाहिलं ना किती हिरवंगार वाटतंय आणि बोलताना सुद्धा इतका आनंद होतोय जेव्हा मी व्हॉइसवर करते. आणि पाहताना तुम्ही अनुभवू शकता, जे शेतकरी आहेत त्यांना अनुभव येईलच की जेव्हा हिरवंगार पीक आपण आपलं पाहतो ना शेतातलं, तो काय आनंद असतो आणि त्या कष्टाचं ते फळ असं आल्यासारखं वाटतं बरं का. कारण मला जाणं होत नाही, पण आमचे शेतकरी मामा आणि आमचे मालक भरपूर काम करतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर रानामध्ये काम चालू असते बरं का. कारण रानामध्ये कष्ट केल्याशिवाय, घाम गाळल्याशिवाय ते पीक पण तेवढं येत नाही. आणि जेवढ्या ते आवडीनं आणि जेवढ्या मनापासून ते काम करतात का नाही, तर त्या पिकाच्या दृष्टीने देवाने दिलेला तो आशीर्वादच म्हणावा लागतो आणि तो आनंद वेगळाच असतो बरं का. शेतकऱ्यांसाठी ते हिरवंगार पीक दिसणं. तर असा आपला राजमा आपण सरसकट सगळ्या शेतामध्ये राजमाच केलेला आहे. जिथून हे जेवढं हिरवं दिसतंय ते सगळं आपलं शेत आहे. आपण रेल्वे रुळापासून चालत आलो ना, तिथून पण आपलं सगळं शेतच आहे बरं का. आणि तिथं थोडंसं एक तुकडा राहिला आहे पेरायचा, कारण त्याच्यातली दगडं काढलेली नाहीत अजून, त्यामुळं ती यंदा पेरता आलं नाही आपल्याला. तर हे आपलं नारळाची झाडं, त्याच्यानंतर चिक्कूची झाडं, आंब्याची झाडं ही दुरून दिसत आहेत. तर आता सध्या आंब्याला भरपूर तौर पण आलाय आणि बारीक बारीक कैऱ्या पण लागल्यात. आणि चिक्कूला तर चिक्कू 12 महिने आमच्या रानातल्या चिक्कूच्या झाडाला चिक्कू येतच असतात बरं का. आवळे लागलेले आहेत, सगळी झाडं आहेत. आता आपल्याकडे अंजिराचं नव्हतं तर आपण दारात अंजिराचं लावलंय, त्यामुळं रानात लावलं नाही. कारण आंब्याची सगळी झाडं आपल्या रानात इथून तिथून सगळी ओळ आंब्याची आणि नारळाच्या झाडांची आहे. ही जी समोर दिसतात तिथे एक ओळ आहे, तिथे मध्ये एक तुकडा आहे अजून राजम्याचं, आणि त्यानंतर खाली एक तुकडा आहे. त्याला पूर्ण ओळ अशी
आंब्याची आणि नारळाच्या झाडाची भरपूर नारळ पण लागतात बरं का आपल्या रानामध्ये। तर हे आपलं स्प्रिंकलर चालू आहे, इतका आनंद होतो जेव्हा ही आपण शूट करतो किंवा बघतो। आणि ह्या आपल्या राजम्याच्या शेंगा आहेत। आता ही शूट करताना भैया आहे माझा, आणि राजम्याला ना काही काही ठिकाणी एकदम असं शेंगा भरल्यात आणि काही काही ठिकाणी अजून कवळ्या आहेत बरं का। त्यातल्या आम्ही येताना काही राजम्याच्या शेंगा आणलेल्या आहेत, त्याची रेसिपी लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। एकदम भारी होती बरं का ती पण रेसिपी। तर शेतकरी मामांनी जे मोरवा आणला होता आणि झाकणी होती त्याला लावला बघा चुना। चुना लावावा लागतो पूजा करायच्या आधी। आणि हे कुत्रं आहे आपलं। आपण रानात ह्या वर्षी म्हणजे दिवाळीनंतर कुत्रे 2 आणले, कारण दिवाळीच्या पाडव्या दिवशीच आपल्या रानात चोरी झाली आणि चोर आले होते। त्यांनी बकऱ्या आणि शेरड्या ज्या होत्या बाहेर बांधलेल्या ते घेऊन गेलेले होते। आणि त्यानंतर मग हे आमच्या शेतकरी मामांना जाग आल्यानंतर त्यांनी थोडा आरडाओरडा केला। परत आम्हाला पण लगे फोन केला, आम्ही पण पोहोचलो, गावातली पण पोहोचले। त्यानंतर ते शेरडे सोडून गेले आणि एका शेरडीला मात्र घेऊन गेले होते बरं का। तर त्यामुळे कुत्रे पाळलेले आहेत आपण, छोटे छोटे पिल्ले आहेत, आत्ता आणलेत, आता होतील ते हळूहळू। ह्याच्या अगोदर कुत्रे होते माझे, जेव्हा सासरे होते ना तेव्हा कुत्रे होते। त्यानंतर बरीच वर्ष आम्ही कुत्र्याचा विचार केला नव्हता, पण आता यंदा जरासं शेत पण वाढलंय, परत आता म्हणजे रानात लागतंय पण सोबत म्हणताना 2 कुत्रे आणलेले आहेत। तर आपले शेतकरी मामांनी ही कोप केलेली आहे बघा, म्हणजे ज्वारीची ताटं म्हणतो आमच्याकडं, कडबा असतो का नाही त्याला ज्वारीचं ताट म्हणलं जातं। तर त्या ताटाची कोप केली जाते आणि त्याला नवा कपडा, मग नवा ब्लाऊज पीस असला तर ती बांधता येत नाही म्हणताना मग ही जी शाल असतात का नाही त्यांनी बांधावं लागतं, किंवा वरून टाकलं तरी बी चालतं, पण ती कोप चांगली बसावी म्हणजे उभी राहावी म्हणून बांधलेलं बरं पडतं, कारण आपण खाली दिवे लावणार असतो ना। आणि थोडी हवा पण सुटलेली असते म्हणून ती जी ताटं असतात ना ज्वारीची ती थोड्या हलतात म्हणताना मग ती उभं केले। आणि 5 दगड घ्यायचे असतात, त्याला चुना लावायचा असतो आणि परत हिरवा कपडा किंवा लाल कपडा त्याच्यावरती ते दगड मांडून नंतर नैवेद्य, मध्ये फळमुटका असतो, नंतर असतात आपले दिवे आणि 5 दिवे 5 पांडवाचे असतात, म्हणजे जे आपण दगड पुजतो त्याला पांडव म्हणलं जातं। आणि त्यानंतर त्याच्यासमोर ते दिवे मांडले जातात आणि एक दिवा आपण काळी आईला म्हणजे आपल्या शेतासाठी ठेवतो जमिनीला, आणि एक दिवा आपल्याला लावून मोरव्यामध्ये ठेवावा लागतो। तर अशी आमच्या धाराशिवमध्ये प्रथा आहे। धाराशिवपासून 5 किलोमीटरवर आमचं गाव आहे। आता एकच झाल्यासारखं झालं आहे धाराशिव आणि आमचं गाव बरं का, कारण धाराशिव पण आता भरपूर विस्तारायला लागले। आणि अशी ही पूजा झालेली आहे त्याच्यामध्ये। परत आपण म्हणजे जी आपली सवाष्ण असतो तर त्यांनी सगळ्यांना, ज्या बायका आल्यात त्यांना सगळ्यांना हळदी कुंकू लावायचं असतं, परत 5 पांडवाचं पूजन करायचं असतं आणि सगळ्यांनी हात जोडून प्रार्थना करायची असती आपल्या काळ्या आईला, म्हणजे आपल्या शेताला की असंच भरभरून पीक येऊ देत म्हणून। आणि नैवेद्यावर अशी खीर ठेवली जाते बरं का, कारण आजचा नैवेद्य हा खीर, आंबील, फळ, मुटका आणि बाकी कुठल्याही आपण भाज्या केल्या त्याचा नाही दाखवला तरी चालतो, पण खीर आणि आंबील ही महत्त्वाची असते। आणि नारळ फोडला जातो हा 5 पांडवांना। आणि त्यानंतर आता आमच्या शेतामध्ये कोकणी देव आहे, मारुती, आसरा, नंतर जे जे पूर्वज आहेत त्यांच्या समाध्या केलेल्या असतात। आता आमचे सासरे त्यांची समाधी आमच्या स्वतःच्या शेतात आहे, त्यांना पण आम्ही नारळ फोडतो, नैवेद्य ठेवतो, हे प्रत्येक सणवाराला चालतंच। तर हे आपला तौर आलेला आहे बघा आंब्याला, इतका भारी भरभरून तौर आलेला आहे आंब्याला। आणि बाकी सगळ्या देवांसाठी पण मालकांनी नारळ फोडले। आणि पाणी जे आहे ना, आता पाणी पिलं जातं बरं का, पण आजच्या दिवशी ना हे सगळं पाणी आम्ही त्या देवांवर आणि आपल्या रानामध्ये शिंपडलं जातं। आणि ती आंबील आहे ना तर ती आंबील पण शिंपडली जाते सगळीकडे आहे बघा। आणि त्याच्यानंतर सगळेजण जेवायला बसल्यानंतर आपण छोटीशी क्लिप घेतली, तर प्रत्येकाने वेगवेगळे प्रकार करून आणले होते। आणि उदगीरवरून माझ्या मोठ्या जाऊबाई आलत्या, माझ्या सुनबाई आलत्या, माझे पुतणे आलेले, औरंगाबादच्या माझ्या जाऊबाई आलत्या, त्यानंतर उस्मानाबादमधले म्हणजे धाराशिवमधल्या तर माझ्या जावा होत्याच होत्या, माझ्या गावाकडच्या पण माझ्या जावा होत्या। त्यानंतर इथं पै पाहुणे, सण हा मोठा मानला जातो म्हणून जवळचे जे लोक आहेत ज्यांना शेतात जाता येत नाही त्या लोकांना पण आपण निमंत्रण देतोच असतो आदल्या दिवशी जेवायला येण्यासाठी। तर प्रत्येकाने आपापले वेगवेगळे प्रकार करून आणले होते। तर
खीर आंबील तर असतीच बरं का. कोणी बटाट्याची रस्सा भाजी, कोणी वांग्याची भाजी, त्यानंतर भजे म्हणजे कांदा भजे, बटाटा भजे, बाजरीची भाकरी, तिळाच्या पोळ्या, साध्या चपात्या, कोशिंबीर, चटण्या, त्याच्यानंतर मसाले भात आणि सगळ्यात महत्त्वाचं उदगीरवरून ह्या वर्षी नवीन एक पदार्थ आला, आपल्याकडे केलं जात नाही, तो म्हणजे भज्जी. भज्जी म्हणजे सगळ्या भाज्या एकत्र करून त्यामध्ये बेसन लावलं जातं आणि ती भाजी चिंच घालून केली जाते. इतकी सुंदर केलती आणि वाढल्यानंतर त्याच्यावरती तीळ आणि लसणाची फोडणीचं तेल घालायचं आणि मग खायचं. ती एकदम चविष्ट आमच्या मोठ्या जाऊबाईंनी करून आणलेली होती भाजी आणि त्यांनी जितक्या प्रेमाने केली होती ना तितक्याच प्रेमाने ती सगळ्यांना खाऊ देखील घातली होती बरं का. भज्जी हा प्रकार लातूर साईडला जरासा बऱ्यापैकी केला जातो. आमच्याकडं धाराशिवमध्ये तो केला जात नाही म्हणून त्यांनी आवर्जून तो बनवून आणला होता आणि सुंदर छान चविष्ट झाला होता बरं का. आणि सगळ्यांना आग्रहाने वाढणं ते तर काय विचारायलाच नको. आणि सुनबाईंनी हातावर हात मारलाय सासूबाईंच्या, त्या देखील अतिशय प्रेमाने सगळ्यांनी वाढल्या आणि सगळ्यांचे सगळे पदार्थ खूप छान झालते, चविष्ट झालते आणि सगळ्यांनी मनापासून ते समाधानाने खाल्ले, आनंदाने खाल्ले. आणि त्यानंतर आम्ही छान मस्त एन्जॉय पण केलं. मस्त सगळीकडं फेरेफटका मारून आलो. कुणी चिंचा गोळा केल्या, कुणी बोरं गोळा केली, कारण आता बोराच्या झाडांना पण भरपूर बोरं लागले. चिंचा पण अशा काही पिकल्यात, काही गाभोळ्या आहेत आणि मस्त आणि चव वेगळी लागते ना ह्या दिवसांमध्ये. भरपूर ज्याला जे हवं आहे त्यांनी ते केलं. आणि आपण थोड्याशा राजमाच्या शेंगा पण तोडलेल्या आहेत कारण त्याची भाजी खूप छान होते असं आमच्या नणंदबाईंनी सांगितलं. त्यामुळे भाजीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे. असा हा आजचा आमचा दिवस आम्ही भरभरून आनंदाने एन्जॉय केला आणि खूप छान वाटलं सगळ्यांसोबत. आपण नेहमी असतोच आपल्या घरामध्ये एक एकटं, पण जेव्हा असं छान गेट टुगेदर टाईप काहीतरी होतं, सगळेजण एकत्र येतात, छान एन्जॉय करतो, तो दिवस खूप असा अविस्मरणीय वाटतो बरं का. आणि हे सगळे आल्यानंतरच शक्य होतं. असा हा छान दिवस गेलेला आहे. चला, तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थोडं जरी काही आवडलं असेल, आमच्या प्रथा आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्याकडे कशी प्रथा आहे हे देखील सांगायला विसरू नका. आता आपण परत भेटणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये छान छान रेसिपीजसोबत, छान छान शॉपिंग व्हिडिओजसोबत. चला परत भेटू. सगळ्यांना माझा नमस्कार.